नमस्कार मित्रांनो, कशा सगळे ठीक आहे? मी सँडी मोरे, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे आपला 21 दिवसाचा प्रोग्राम आहे. 21 दिवसाचा गणपती विसर्जन आहे. जोगेश्वरीचं लोकेशन आहे आणि हल्ली 3 दिवस असा पाऊस पडतो ना, जो खतरनाक पाऊस पडतो ना एकदम. मला पण जायला लेट झालं आहे. कधी मी थांबत होतो की कधी पाऊस जातोय, पण पाऊस काय थांबत नाही. बाजूवाल्याची छत्री घेतली, माझ्याकडे छत्री नाही, माझी छत्री विसरलो मी टेम्पोमध्ये, ती हरवली. आता खाली जाऊन नवीन छत्री घेतो आणि ही छत्री तिकडेच ठेवतो. खतरनाक पाऊस पडतो, एकदम खतरनाक म्हणजे काय बोलू. 2-3 दिवस झाले एकदम म्हणजे बेकारवाला पाऊस पडतो. छत्री घ्यायचा प्लॅनिंग होता, पण घेतला रेनकोट, कारण की मला बाईकवरनं पण येताना बरं पडेल म्हणून मग छत्री घेतलेली. मग परत केली, मग परत विचार केला की रेनकोटच घेऊया. मग रेनकोट घेतलं. आता रिक्षा बघायला इथून माझं चाललं मेट्रो स्टेशनला. मेट्रो स्टेशनवर ना जरा जोगेश्वरीला उतरून परत आपल्याला ऑटो करायचे. आणि काल जे आम्ही चेंबूरला गेलेलो ना वाजायला, चेंबूरवरनं येता पूर्ण दहिसरपर्यंत भिजतच आलेलो. बोलत रेनकोटच घेऊन टाकतो. मग रेनकोट घेतलं आणि आलो आता मेट्रो स्टेशनला, दहिसर मेट्रो स्टेशन. तिथून मेट्रो पकडून डायरेक्ट जाणार जोगेश्वरी. खूप पाऊस आहे, सांगता येत नाही. 3 दिवस झाले एकदम कंटिन्यू पाऊस पडतो, कंटिन्यू, आणि जरा पण थांबत नाही. दिवस रात्र पाऊस पडतो. गणपतीत एवढा पाऊस पडला नाही, पण नवरात्री मात्र गाजवणारा वाटतं पाऊस. एवढा पाऊस पडतो. आता नवरात्रीसाठी मला वाटतं ना 1 हप्ता राहिला असेल. 1 हप्त्याच्या पहिलाच एवढा पाऊस आहे. नशीब करो की नवरात्रीत नाही पडला पाहिजे, कारण की आपला एक प्रोग्राम घेतला आहे यावर्षी जोगेश्वरी वीकने. पहिलाच प्रोग्राम आहे आपला नवरात्रीचा. नवी मुंबई साईडला घेतला आहे, ते तुम्हाला माहिती पडेलच पुढे. उतरलो जोगेश्वरी मेट्रो स्टेशनला. पण इकडून ना एक असा सीन आहे ना की जोगेश्वरीवर ना आपला माझ्यासवाडी किंवा इकडे तिकडे जायला ना ऑटो भेटत नाही. आता त्याच्यासाठी जरा थोडीशी मेहनत करावी लागेल, तर रिक्षा शोधावी लागेल. 3 रिक्षावाल्यांना विचारलं, नाही बोलले. आता चाललं आहे हायवेच्या त्या बाजूला. आता मी ट्रामा हॉस्पिटलच्या इकडे आहे, त्या बाजूला चाललो आहे. बघू तिकडून रिक्षा भेटली तर. माझ्यासवाडी रिक्षा भेटत नाही. आता चाललो त्या हायवेच्या त्या बाजूला, बघू भेटली तर रिक्षा. रिक्षावाल्यांना विचारून थकलो आणि नंतर मी बोललो जाऊ दे, लेट होते तर चालतच जाऊया. 1 किलोमीटर आहे इथून. मग चालत आता पोचलोच आहे. 2 मिनटात पोचून आपल्या लोकेशनवर. सगळं सामान वगैरे काढायला घेतलेलं, फोन केलेला भाव्याला. त्याला बोलत होतो ये म्हणून घ्यायला, पण तो सामान काढायला पण अजून कोण पोचले नाहीत. पाऊस पण भरपूर आहे, तो कोण पोचणार आहे एवढ्या लवकर. आला आता 2 मिनटं चाललो, थकलो. 2 मिनटं आहे अजून. पोचलो आपल्या लोकेशनवर. साईडच्या इकडेच आहे आपला टेम्पो, इकडेच उभा आहे. सामान वगैरे काढून घेतले. अगर मी रिक्षाची वाट बघत राहिलो असतो ना तर अजून मला वाटतं मी तिकडेच असतो. माझं आलो चालत फटाफट पोचलो पण. आणि आज नशीब एवढं चांगलं की आज आपल्याला स्टँडिंग आहे. तयारी चालू इकडे, छपरा वगैरे आहे, म्हणजे आज भिजणार नाही. तयारी चालू आहे इकडे गणपती बाप्पाची. इथे मूर्ती बसते, इकडे नाचणार साहेब बाय. A few moments later. टी-शर्ट वगैरे चेंज करून घेतलं. हे आपला लोकेशन आजचा. जागा थोडा छोटी आहे, सेटअप मॅनेज करून लावलं आहे. आणि इकडे गणपती बसतो 10 वाजेपर्यंत. मग त्यानंतर बघा इथंच विसर्जन होतो. इकडे तयारी चालू आहे आता. हे एक चांगलं आहे, ह्याच्यामध्ये ते लोक विसर्जन करतात.
यस मोजमबाई. तर आता आपण आलोय मोजमबाईच्या फार्म मध्ये. अरे मोजमबाईने सेटअप काय खतरनाक केलाय लवडचा. MK बर्ड फार्म इकडे पण आहेत. हे त्याच्या घरचे आहेत. हे पहिला घरी होते. हे मोठे झालेत काय? हे विकतो पण हा कोणाला पाहिजे असेल तर DM करा MK प्रोडक्शन हाऊसवर भेटेल तुम्हाला. या ना भाऊजी. अरे पळते घ्या. हे नॉर्मली नाहीत ना? हे सगळे बाहेरचे आहेत आणि हे आतमधले आहेत. हा पिल्लू आहे बघा. पिल्लू बाहेर आले. हा इकडे पण 2 पिल्लू पण आहे. हा भारी. सगळीकडे तुम्हाला बर्ड्स. हे खाली आहे काय? एक पिंजरा खाली आहे. उडतो हा. तर निघालो रेडिओन मस्त रेनकोट घातले आहेत. पाऊस चढायला लागलाय. माझ्यासोबत आहेत भाऊजी. हे योगेशचे भाऊजी आहेत. मालाडला राहतात वेस्टला. हा योगेश आहे आणि हा एक योगेश आहे. अरे पाऊस आहे डायरेक्ट घरी जाऊनच भेटतो तुम्हाला. मोबाईल काय काढणार नाही.